झी 24 तास एक पाऊल पुढे। राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू झालाय। ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य यांनी या बाबतीत आता पुढाकार घेतलेला आहे। बाळासाहेबांच्या निधनानंतर पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी लोकभावना आहे। बऱ्याच नेत्यांनी बाळासाहेबांच्या जवळ जे होते किंवा राज आणि उद्धव यांचे जे हितचिंतक आहेत त्यांनी देखील ही भावना बोलून दाखवली आहे। यातच आता राज आणि उद्धव यांचे मामा चंदू मामा वैद्य यांनीही या दोघांनी एकत्र यावं यासाठी पुढाकार घेतलाय। बाळासाहेबांची इच्छा आपण पूर्ण करणार तसा आपण त्यांना शब्द दिलाय असं चंदू मामा वैद्य यांनी म्हटलंय। ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य याबाबत मध्यस्थी करणार आहेत। महत्वाची बातमी, राज उद्धव यांना एकत्र आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय आणि आता यावेळी पुढाकार घेतलाय तो चंदू मामा वैद्य यांनी। आपल्यासोबत स्वतः चंदू मामा वैद्य आहेत फोन लाईनवर, आपण त्यांच्याशी बोलूया। चंदू मामा, खरं तर ही लोकभावना आहे, सर्वांचं तसं मत आहे की राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं। तुम्ही काही बाळासाहेबांना याबाबत शब्द दिलाय? मी 3 वर्षाचा असल्यापासून मीनाताईंचं जेव्हा लग्न झालं मी 3 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून माझ्या यांचे अगदी घनिष्ठ संबंध होते। आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या जीवनाला कला मी जी मिळाली ती साहेबांमुळे मिळाली। ज्यावेळेस साऊथ इंडियन लोकांच्या अगेन्स्ट आपली मुवमेंट होती त्यावेळेस मी साऊथ इंडियन मुलीचा विवाह केला आणि ते फक्त साहेबांनी मला सपोर्ट केला। सर्व अगेन्स्ट होते। साहेब बोलले मी साऊथ इंडियन लोकांच्या विरुद्ध नाही, त्यांच्या वृत्तीच्या विरुद्ध होतो। आणि साहेबांनी स्वतः मला त्यांच्या जुन्या घरी जिथे शिवाजी पार्कला साहेब राहायचे त्या ठिकाणी रजिस्टरला बोलून माझं रजिस्टर त्यामुळे साहेबांचे ऋण माझ्यावर एवढे आहेत की माझ्या जीवनाची खरी सुरुवात तिथून झाली। नक्की। आणि तेव्हा पण साहेबांजवळ होतो आणि दोघंही एकत्र उद्धव आणि राज मी अगदी जवळून पाहिलेलं आहे, अंधाकाचा खेळलेला आहे। बरोबर। आणि त्यांचं सेपरेट होणं ही दुर्दैवीची गोष्ट होती आणि आता त्यांना एकत्र आणणं हे माझं कर्तव्य आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी साहेबांना सांगितलं की माझ्या परीने आणि माझी कर्तव्य म्हणून तरी मी ते बजावणार। नक्की। चंदू मामा, मीनाताई आणि कुंदाताईंचे भाऊ म्हणून खरं तर या दोघांनाही तुम्ही अतिशय जवळचे आहात मामा म्हणून कधी याबाबत त्यांच्याशी बोलणं झालंय? त्या मामामध्ये बरेच वेळ झालं आणि शेवटी काळच आता तुम्हाला सांगेल की पुढचं काय होणार आहे, पण माझं कर्तव्य मी करत राहणार एवढंच मी आज पुढे सांगतो। नक्की। चंदू मामा, खरं तर या दोघांच्याही वाटा खूप वेगळ्या झाल्या, खूप पुढे दोघेही गेले आहेत। तुम्हाला विश्वास वाटतो का खरंच की ही दोघेही एकत्र येतील? त्याप्रमाणे माझं तर मेन कर्तव्य आहे आणि ते मी बजावणार। त्याला यश परमेश्वर देव अधिकच्या मी पुढे करतो। नक्की। चंदू मामा, आणखी एक प्रश्न तो म्हणजे बाळासाहेबांनी कधी तुमच्याजवळ असं बोलून दाखवलं का त्यांची इच्छा होती का या दोघांनी एकत्र यावं? त्याबाबत त्यांनी काही प्रयत्न केले असं आपल्याला कधी दिसलंय का? त्या बाबतीत काय सांगते? आमचं नेहमी खेळ वातावरण असायचं त्यामुळे साहेब या अशा कठोर याच्यावर कधी स्वतःहून काय बोलायचं नाही। साहेबांची भावना त्यांच्या मनात होती, माझी भावना माझ्या मनात आहे। धन्यवाद चंदू मामा, आपण झी 24 तासशी इतक्या आपुलकीनं बोलला। चंदू मामा वैद्य, राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा, ते स्वतः या बाबतीत पुढाकार घेणार आहे। ही जी लोकभावना आहे, राज आणि उद्धव यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर का होईना पण एकत्र यावं, मराठी माणसाच्या हितासाठी का होईना या दोघांनी एकत्र यावं, ही जी लोकभावना आहे यासाठी स्वतः चंदू मामा, जे राज आणि उद्धव यांचे मामा आहेत चंदू मामा वैद्य, ते आता या बाबतीत पुढाकार घेणार आहेत। आणि आपण जसा बाळासाहेबांना शब्द दिलाय की हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावू, या दोघांनाही आपण एकत्र आणू असं चंदू मामा वैद्य यांनी म्हटलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।